शुभारंभ झाला ते आपले सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तामा भरणे साहेब, सौ स्वारिकाताई भरणे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राजू शिंदे, हनुमंतराव कोकाटे, उत्तमराव फडतरे, प्रांताधिकारी उभाई नावडकर, मुले निंबाळकर, बाळासाहेब जाधव, संजयराव काटे, भाऊसाहेब सपकर, सन्माननीय व्यासपीठ, आमचे सहकारी व कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय कार्यालयाचे गावडे साहेब, सर्व सहकारी संचालक, सर्व सहकारी संचालिका, कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी वर्ग, सर्व पत्रकार बंधू, पोलीस बंधू आणि या कारखान्याचे खऱ्या अर्थाने मालक असलेले सर्व सभासद, कामगार बंधू वगैरे माहीत तरुण मित्रांनो, सर्वप्रथम आपलं सर्वांचं मनोभावे स्वागत करतो. संचालक मंडळाच्या वतीने आपल्या शुभेच्छा देतो. नुकती दिवाळी झाली, दिवाळीच्या आणि नवीन वर्ष आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन वर्ष सुख समृद्धीचं आपल्या बरोबरी जाऊ आणि आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना उत्सुकता आहे. छत्रपतीची पहिली उचल किती त्या बाबतीत आदरणीय दादा मामा सांगतीलच, त्या पद्धती आपण करूया. परंतु आपल्या सर्वांना एकच नम्रतेने सांगतो की बाबांना छत्रपती 70 कडे झुकलेला आहे. हा कारखाना आपल्याला पूर्वी परिस्थितीत आणायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी छत्रपतीला ऊस घालावा. मला आजच्या दिवसाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आज आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री ज्यांना पोलादी पुरुष म्हणलं गेलं ते वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. आपल्या भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. या दोन्ही महान विभूतींना मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. आपला परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शापूर्वी झालेला परिसर आहे. शाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या समृद्ध विचाराचा वारसा होऊन काम करणारे आपण सर्व मंडळी आहोत. आपल्याला या सर्व कारखान्याचं पूर्वीच गतव आणायचे आणि त्यासाठी आपण सर्वांची मनापासून या संचालक मंडळाला सगळ्यांना आपली साथ हवी. बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी कार्यक्रम होते. सकाळी 8 वाजेपासून आम्ही सर्व संचालक मंडळ ठिकाणी हजर आहोत. प्रत्येक सभासद सांगतो की आता कुठेतरी कारखान्यामध्ये जान आलेली, जान सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आणि ते म्हणतात इथे वास्तू आता बोलायला लागली. त्याला कारण बंद तुम्ही सर्व सभासद आहात, तुम्ही सर्वांनी साथ दिली. 28/5/25 ला नवीन संचालक मंडळ आलं. अवघे 5 महिने झालेत. मला जाहीर आभार मानायचे आदरणीय दादांचे, आदरणीय मामांचे. हा जो छत्रपती चाललाय, हा जो छत्रपती आज विकासाकडे आज पहिल्यासारखा आहे, पहिल्या नंबरकडे चाललेला आहे. हा कारखाना हा केवळ आणि केवळ दादा मामा यांची खंबीर आर्थिक साथ, सर्व साथ कास्तमजूर बंधूंना चाललेले. त्याबद्दल मी या दोघांचे आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर आभार मानतो. आता ज्या ठिकाणी भूमिपूजन केलं, आपला कारखान्याचा परिसर आपल्याला आठवत असेल, साधारण 22 ते 20 वर्षापूर्वी सर्व परिसर डांबरी झाला होता. अख्खा बाजारपेठ आपली सुंदर दिसत होती. त्यानंतर आज या ठिकाणी भूमिपूजन झाले. कारखान्याचे शहरी बाजारपेठ, निंबोडी रस्ता, मंदिराची दोन्ही बाजू, शाळा, हे सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहेत आणि त्याचं भूमिपूजन आदरणीय दादांनी केलंय. 12.5 कोटी रुपये सभासदांना 1 रुपया खर्च न करता आदरणीय दादांनी मामाने दिले. त्याबद्दल त्याचे आभार मानतो. एखाद्या देत राहावं म्हणजे किती द्यावं. आपल्या कारखान्याची छत्रपती शिक्षण संस्था त्यानुसार आदरणीय दादांनी CSR फंडातून 25 कोटी रुपये द्यायचं मान्य केलेले. त्याबद्दल दादांचे आभार मानतो. आजचा दिवस अतिशय भाग्याचा आहे. मला जाहीर आभार मानायचे. 5 महिन्यापूर्वी निवडणूक झाली, लोकशाही सगळं झालं. हे सर्व होत असताना सर्वजण आता आपण एकच आहोत. त्या ठिकाणी सुनील काळेंचा आवर्जून उल्लेख करेन. त्यांनी मोठ्या मनाने पाठीमध्ये दिला होता. इथे आहेत मला माहित नाही. त्यांचा मी मनापासून आभार मानतो. बंधूंनो, सध्या आपण पाहत असाल कारखान्याचे सभासद, कारखान्याचे कामगार, संचालक मंडळ
सर्व अधिकारी, या कारखान्याचा प्रत्येक घटक एक नवीन संकल्पना आपण केलेली, माझा कारखाना माझी जबाबदारी, या संकल्पनेतून सर्व कामकाज चाललेले. आपण 5,000 कारखान्याचा संपूर्ण परिसर स्वच्छ झालेला आहे. इथं आल्यानंतर प्रसन्न वाटायला लागलेले. कारखान्याचं सर्व स्वच्छता झाली, कारखान्याचं ओव्हरऑलिंग वेळेत झाले. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल 8 ते 10 दिवसापूर्वीच कारखान्याची सर्व ट्रायल झाली. वॉटर ट्रायल आणि स्टीम ट्रायल या कारखान्याची 4 वर्षांनी झाली. 4 वर्षांनी इतक्या पद्धती सुनियोजित पद्धती कारखान्यात कामकाज चाललेले. आणि नुसते एवढंच नाही, तर कारखान्याचे अधिकारी, इथे निगम साहेबांसारखी व्यक्ती आपल्याला सल्ला देते, सर्व अधिकारी सर्व कामगार हे सगळ्यांनी या ट्रायलमध्ये आवर्जून सांगावं वाटतं. ट्रायल चालू असताना नव्या प्लांटचं टर्बाईन चालू केलं होतं. मी म्हणलं सर्व अधिकाऱ्यांना, मला आपण प्रोसेस चालू केली, कारण बघायचं असं लाकूड जायला लागतं, तोडावर बघायला जायला लागतो. हा खर्च वाढत नाही का? ते आपले 72 अधिकारी 72 कामगार बंदोबस्त साखर आणून वाढतो. ही ट्रायल चालू असताना वीज निर्यात केली, 5 लाख रुपयाची वीज सुद्धा निर्यात झाली ट्रायल मध्ये, पहिल्यांदा केलं. ते सर्व कामगारांचे कौशल्य आणि त्यासाठी आपल्याला सर्वत्र चांगल्या पद्धतीने कामकाज आपल्याला दिसतं. 2 महिन्यापूर्वी आपण याचा सेमिनार घेतला. 20 बाजूने आपण ऊसाचा एक सेमिनार घेतला, परिसंवाद घेतला. ऊस परिसंवाद घेत असताना याशिवाय आपल्याला ऊस वाढवला पाहिजे, त्यासाठी आदरणीय दादा मामा हजर होते, आदरणीय राजदादा हजर होते. आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या कारखान्यामध्ये आणायचं, कारण आपला स्वतःचा ऊस वाढल्याशिवाय बंधूंनो आपल्याला तरुण पाहिजे. या कारखान्याचं 12 लाख गळप हे झालंच पाहिजे. 7 ते 2 ते 3 वर्ष आणि रिकव्हरी 12, 11.5 ते 12.15 असली पाहिजे. ते मी आपल्याला तुम्हाला आवर्जून सांगतो. मध्यंतर आम्ही जामखेडला गेलो, सर्व संचालक मंडळ तोंडी वाहतुकार कमी पडत होते. अख्खं संचालक मंडळ जामखेडला गेलं. तिथे मिटिंग घेतली आम्ही सर्व तोंडी वाहतूकदारांची. त्यांनी ज्या ज्या अडचणी सांगितल्यात त्या सर्व निराकरण केलेत. पण तुम्हाला ठामपणे सांगतो, इथं कोणाचाही ऊस मागं पुढं होणार नाही. संचालक मंडळात सुद्धा ऊस मागं पुढं होणार नाही. नंबरनेच ऊस तुटतील, नंबरनेच. सगळ्यांची अडचण होती लागण तारखेची. आपल्याकडे लागण तारखेला रांगा लागायच्या. लागण तारखेचा चालू झाली, लासुण्यात आलं, लागण तारीख द्यायची म्हणली की सगळी सुरुवात जाचकांपासून व्हायची. 100-150 एकर जाचकांची लागण तारीख असते. म्हणून आपण ड्रॉप पद्धत चालू केली. आता बाकी जाणवा घेत ना, मुद्दा माझं घेतो तर समजून घ्या. तर त्यासाठी आपण ड्रॉप पद्धत चालू केली. प्रत्येकाला न्याय मिळाला. आता ड्रॉप पद्धत केल्यामुळे अर्ध्या एकरवाला सुद्धा पहिल्यांदा ऊस तोडणार आहे. अशा पद्धतीने सर्व पारदर्शक केलेले, सर्वसामान्य सभासदाचा हक्क जे हित ते करायचं आपण सर्व बंधूंनो प्रयत्न करतोय. येणाऱ्या ऊसाला मला वाटतं कळगी सांगायचं, ते सर्व गाठण्यासाठी 12ला गळी झालं पाहिजे. आता यंदा अडचणी जास्त आहे. कारखाना 2-4 दिवसात फुल कॅपॅसिटी चालणारच आहे. आज आपण 1 नंबरचा प्लांट चालू करतोय दुपारी 1च्या पुढे. बंधूंनो ऊस लांबतील त्यासाठी डिसेंबर अखेर जो खोडो असेल त्याला आपण 100 रुपये अनुदान जाहीर केले. पूर्व हंगामी आणि सुरूला आपण 75 रुपये देणार आहे. शिवाय सगळ्यांच्या पुढे विनंती आली, ज्या ज्या कपाती आहेत खताच्या असेल कुठलीही कपात केली जाणार नाही. पैशाची कुठे काही पडायची म्हणणार, कपात नाही केली पैसे कुठून आणणार? मला सांगा, आता दादा मामा असं कोणाची गरज आहे का पैशाला? अशी कुठली कपात केली जाणार नाही. शहरीच्या पैशासोबत 3 वर्ष आपण मुदत देतोय आणि बाकी कुठल्या ज्या कपाती असतील त्या आपण कुठल्या करणार नाही. त्यामुळे सभासदांनी ठामपणे आपल्याला कारखाना ऊस घालण्याची आपली विनंती करतो. आपल्याकडे साखरेचा फार मोठा प्रश्न होता. रेशनीच्या काळात इकडे कटोळा गेलं किंवा इकडे शेळगाव गेलं की सभासद म्हणायचे की 5 किलोसाठी आम्हाला कारखाना यायला लागतं. त्यासाठी आपण एकदम 6 महिने साखर द्यायचा निर्णय घेतला संचालक मंडळाने. 30 किलो साखर आपण एकदम देतोय, 30 किलोचं पॅकिंग स्टॉक करणार आहे. त्या दृष्टीने आता त्याला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. आपण 30 किलोचे यंदा पॅकिंग स्टॉक करणारे कारखाना चालू झालेला आणि कुठलाही खर्च संचालक मंडळ करत नाही. बंधूंनो, सर्वत्र तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने सगळं चांगलं चाललेलं आहे. मला आपलं एकच सांगायचंय, वारंवार सांगेन की ऊस घाला. आदरणीय दादाने सांगितल्या पद्धतीने कुठंही अवांतर खर्च कारखान्यात होत नाही. आपण जे काय आर्थिक बाबी त्यासाठी NCDCचं कर्ज घेतलेलं आहे, घेणार आहे. अजून त्यात अंतिम टप्प्यात आहे. आदरणीय दादानी मामांनी खूप प्रयत्न केला आपल्याला त्या स्कीममध्ये बसवण्यासाठी. पण जे कर्ज घेत असताना मला आपल्या नम्रतेने सांगायचे, मला साल आठवते 56चं त्या जुने लोक सांगायचे
ते कारखाना उभा होताना त्यावेळेच्या माता भगिनींनी आपलं सोनूचं गाण ठेवलं, विश्वासाने ठेवलं. तसं LCDCचं कर्ज घेताना पूर्वी बँकेचं कर्ज घेतलं 128 कोटीचं. तेव्हा मामा तुम्ही ती अट काढली होती वैयक्तिक जामीनदारीची. आता ती अट नाही आहे. आता ती अट अशी LCDC कर्जाची, आता ते पैसे हे झाले ना, सँक्शन झाले. ते आम्हा 21 जणांना पहिलं रजिस्टर ऑफिसला जाऊन तिथं सह्या करायच्या आहेत 7/12 देऊन. म्हणजे आमच्या सगळ्यांचे सुद्धा यायला लागले, पानाला लागते. आता मी संचालकांना म्हणलं की करणार कसं आहे तुम्ही सगळे? ते म्हणले काय नाही, तुम्ही सही केली आहे, माझं सही करतो. म्हटलं तुम्ही माझ्याकडे बघताय, मी कोणाकडे बघायचं? विश्वासाचं काम चालू, विनोद सोडून द्या. अशा पद्धती सगळे चाललेले. मला सभासदांना खास करून विनंती करायची, बाबांनो हा छत्रपती आपल्या सर्व जुन्या वाडवडिलांनी केलेला आहे. पहिल्या संचालक मंडळाला मग सगळ्यांना वंदन करायचं, कारण या उजाड मारणावर त्यांनी नंदन फुलवलं 17 वर्ष. हा छत्रपती कारखाना महाराष्ट्रातला तिसरा आणि पश्चिम महाराष्ट्रातला पहिला कारखाना नव्या पिढीत माहीत नसतं. आपल्याला हे चांगलं चालवायचे चांगले दिवस येत आहेत. खूप चांगलं एक वातावरण या कारखान्यात सगळं व्हायला लागलेलं आहे. आपण सगळ्यांनी निर्धोकपणे आपल्याला आपल्या कारखान्याला ऊस द्यावा. मला कोणावर टीका करायची नाही, परंतु छत्रपती बाबतीत तुम्हाला गॅरंटी देईल, इथं रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही. तुम्हाला काय पाहिजे ते विचारा. नुकतीच जनरल मीटिंग झाली त्यावेळी सगळ्यांना विचारल्यानंतरच विषय मंजूर केले का नाही, सगळे जे आहे ते तुमच्या पद्धतीने केलेले. आणि संचालक मंडळाने एक नवीन आता एक घोषणा तयार केलेली, वजन चोख पैसे रोख, छत्रपतीला ऊस द्या बिंदू. बंधू फार मोलाचं आहे. तुम्हाला सांगतो, तंत्रज्ञान इतकं सुधारलेलं आहे की पेट्रोल पंप असतील किंवा धान्याचे कुठले वजन काठी असतील, तुम्ही इथं वजन करत असणार ना, 1 किलोमीटरवरून काटा ऍडजस्ट करता येतो. तंत्रज्ञान इतकं सुधारले. त्यामुळं माझं म्हणणं आहे की छत्रपती काटा बिनचोक 24 तासात कधी येईल तर हा काटा चेक करा. माझं आव्हान आहे सगळ्यांना की हा काटा सोनं वजन करा, सोनं चुकीचं होणार नाही. विश्वास ठेवा बाबांनो. छत्रपती हा 5 वर्ष आहे का संक्रमण काळात नाही चालला. हे बाहेर काढायचं आपल्याला, निश्चितपणे बाहेर काढायचे. हे सर्वजण तुम्हीच करणार आहात. मला दादाला विनंती करायची, दादा आमची एक विनंती आपल्याला, सध्या तोंडी वाहतुकीचा फार मोठा प्रश्न निर्माण होत चाललाय. 20-22 वर्षापूर्वी आपण पहिला हार्वेस्टर आणला होता. तोंडी वाहतुकीचा प्रश्न यंदाच गंभीर आहे, 2-3 वर्षात उग्र स्वरूप धारण करेल. त्यासाठी कारखान्याचे कोण सभासद जर हार्वेस्टर घेत असेल तर ते सभासद, कारखाना, PDC बँक यांचा त्रिपक्षीय करार करावा. शासनाने त्याला सबसिडी द्यावी, यासाठी आपण प्रयत्न करावा अशी दादा मामाला विनंती करतो. कारण ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये. हार्वेस्टर आपल्याला द्यायलाच लागेल. मांजरा कारखाने जे लातूरचे, त्यांनी 150 ते 200 हार्वेस्टर केलेत. इथे विद्यार्थी काठी बसले असतील, त्यांना 100 हार्वेस्टरची ऑर्डर नुकतीच आलेली आहे. आपल्या तिकडे जायला लागलं बंधूंना. साखर कारखानदारी गावाने ऊस टाकल्यानंतर पोतं बरोबर सगळीकडे ऑटोमेशन झालेले, हे होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मशीनची आपल्याला साथ घ्यायला लागेल. सर्वजण जास्तीत जास्त ऊस करा. पहिल्या हप्त्यावरती दादाच बोलतील, मी काही त्यात बोलत नाही. फक्त जाताना एकच सांगायचं वाटतं की आता आम्ही करतोय सगळं. अवघड आहे, सोपं नाही मला माहिती, परंतु दादा मामाची हुकम सांगते, तुम्ही सगळेजण विश्वास ठेवा. ऊस इथं घाला. आयुष्यात कधी खोटं आयुष्यात बोललो नाही बाबांना. संचालक मंडळी मस्त टीम मिळालेली, सगळेजण काम करतायत. हे छत्रपती परत पहिल्या दिवस आणायचे छत्रपती, एवढी शेवटची क्षमा राहिली. त्यासाठी वाटेल ते करायची तयारी. आता परवा 1 महिन्यापूर्वी पन्हाळ्यात गेलो होते. आपले युवराज रणोरेचा कार्यक्रम होता कामगारांचा. आदरणीय साहेबांच्या कार्यक्रमाला होते. त्यावेळी जयेंद्रांचं भाषण चालू होतं. त्यावेळेस इतर कारखाने सध्या आपण पाहतोय, काही कारखाने एक मोठा कोणतरी ताब्यात घेते. जयंतराव बोलता होतो माझ्याकडे बघून म्हणले की समजा म्हणले उद्या छत्रपती चालवायला द्यायचं झालं तर कल्पना करा म्हणले. मी जयेंद्रावांचं भाषण थांबवलं, प्रोटोकॉल मोडून थांबवलं. म्हणजे जयेंद्ररावची विनंती आहे, ही कल्पनाच आम्ही करू शकत नाही बाबांनो, हे लक्षात घ्या रे. हे फार महत्वाचं आहे. आम्ही सगळं करू, जेवढा वेळ आहे तेवढा इथे घालून चाललोय. शेवटी आम्हाला ही जाणीव आहे, आम्हाला मर्यादा आहेत, पण तुम्ही सगळ्यांनी साथ दिल्याशिवाय काय होणार नाही. शेवटी सहकार आपला कारखाना आहे, आपलं आपलंच असतं. वालचंद जेव्हा आलं 125 वर्षापूर्वी,
त्यावेळी त्यांना आम्ही ऊस घातलेली मंडळ आहोत. त्यावेळेस तर ते रेल्वेला नव्हती वाचनगरची बेलवाडीपर्यंत सर्वे झाला होता. त्यानंतर आपल्या छत्रपती झाला म्हणून ते थांबलं. आपले वाचा कुठल्या परिस्थिती वाचा म्हणजे जास्त काही बोलत नाही, वेळ घेत नाही, दोघांना भाषणं व्हायची. शेवटी मला आता मी काही कवी नाही पण एक आठवते, एक भारत आंबेची कविता आहे की जनपळ बरं म्हणतील हाय हाय काळ जाता जाता राहील काय. ठीक आहे ना. उद्या म्हणते ते बापू होते, हे होते, ते होते. 100 चेअरमन होती, 100 बॉड्या होत्या. पण बरोबर आपला हा कारखाना हा चिरंजीवी हा टिकला पाहिजे. लक्षात ठेवा बाबांना. काळ फार पुढचा वाईट आहे. आपल्या कच्च्या बाळांचा विचार करावा पुढच्या पिढीचा. हे जर आता बिघडलं ना तर सुधारायचं नाही. मी जनपिढीला तुम्ही सांगितलं तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही जे आरोप करत होता मी तुम्हाला सांगत होतो त्याच्या पुढची केस मला माहिती. काल तर अजून नवी केस आमच्या लक्षात आली. जाऊ द्या आता. परंतु ज्या तडफेने ज्या विश्वासाने दादा मामाने आमच्या 21 जणांच्या खांद्यावर हे झूट ठेवले ते आम्ही निश्चितपणे कळलेलं न्यायालयाशिवाय राहणार नाही. आणि त्याला तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद पाहिजे. आधी काय बोलत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आपण सर्व या ठिकाणी आलात त्यावर तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ऊस गाळा अशी कधी विनंती करतो. आम्ही 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. फक्त एक दादा मामाला शेवटची विनंती करायची. दादा एक छोटीशी विनंती. इथं समोरचा फ्लायओव्हर गेलाय तो जर बदलता आला तर बघा दादा बाबा होतंय कसं. त्या कमानीखाली मी थांबून बघितलं. डबल ह्याचा ट्रेलर बसत नाही. ऊस कारखाना ऊस कमी पडतोय. आणि ठीक आहे खर्च झालाय. पुण्याच्या युनिव्हर्सिटी चौकातला पूल चुकला होता तो आपण बदललाय. जनते हितासाठी कारखान्या हितासाठी. कारण महाराष्ट्रामध्ये 2च कारखाने रस्त्यावर आहेत. एक आहे राहुरीचा आणि दुसरा आहे छत्रपती. आपलं वैभव हे सरळ केलं तर दादा मामा काही करू शकतात. माझ्या माहितीप्रमाणे दादाला महाराष्ट्रात सोडा देशात पण नाही मानू शकत नाही. दादानी जर मनावर घेतलं तरी निश्चित होईल. मला अजून एक उदाहरण द्यायचंय. उजनी धरण माझ्या माहितीप्रमाणे ब्रिटिशांचा सर्वे केडगावला होता. मोहिते पाटलांचे धरण यशवंतराव मागे लागून उजनीत नेलं. दादा धरण केडगाववर उजनीला गेलं. हे तर तुमच्या दृष्टीने फार छोटं काम आहे. करा. हा कारखान्याच्या पुढचे 100 पिढ्या तुमचं काम विसरणार नाही अशा विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. हॅलो, धन्यवाद. यानंतर माननीय दत्तमामा भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या कारखान्याच्या या गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, व्हाईस चेअरमन कैलासजी गावडे, आमचे बँकेचे संचालक, आमचे सहकारी अप्पासाहेबजी जगदाळे, आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी मुरली काका निंबाळकर, विश्वनाथ बुवा गावडे, प्रशांतदादा काटे, संभाजी नाना होळकर, हनुमंताबा कोकाटे, राजवर्धन दादा शिंदे, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अमोलजी पाटील, रणजित भैया निंबाळकर, उत्तमदादा फडतरे, सचिन सपकाळ, शुभमराव निंबाळकर, बाळासाहेब पाटील, विश्वासराव वाटोळे, रवींद्र माने, संपत कोकरे, भाऊसाहेबजी सपकाळ, सुनील पवार, आपल्या गावचे सरपंच यशवंत नरुटे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे असणारे सर्व तालुक्यातून आलेले सर्व आजी माजी सदस्य, सोसायटीचे चेअरमन, आजी माजी चेअरमन, उपस्थित सर्वच सोसायटीचे सदस्य, कार्यकारी संचालक जाधव साहेब आणि कारखान्याचे सर्वच आजी माजी संचालक, कारखान्याचे आजी माजी व्हाईस चेअरमन, आजी माजी सगळेच आमचे कामगार प्रतिनिधी, उपस्थित सर्व मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या कारखान्याच्या या गळीत हंगामाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आत्ताच पृथ्वीराज बापूने हा कारखाना आपला एक चांगल्या भविष्य काळामध्ये कसा आपण चांगल्या पद्धतीने चालवायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी सभासदांना एक आव्हान केलेलं आहे की तुमचा ऊस हा बाहेरच्या कुठल्याही कारखान्याला न घालता शेवटी छत्रपती सहकारी साखर कारखान्याला आपण सर्वांनी आपल्या प्रत्येकाच्या ऊसाचं गाळप करावं आणि जे ऊसाचं गाळप होईल त्याला एक चांगल्या प्रकारचा वेळेत तोड होऊन एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव जो राज्यामध्ये जे ऊस बाजारभाव चांगले कारखाने देतात त्यामध्ये देण्याचं त्यांनी आपल्या सर्वांना आश्वासन दिलेलं आहे.
मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपणही सर्वांनी जाचक बापूंच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी आपल्या सर्वांचा ऊस सगळ्यांनी इथं छत्रपती सहकारी साखर कारखान्याला घालावा. शेवटी ही कारखाना आपली सर्वांची आई आहे आणि शेवटी या आईची सेवा करणं, या आईची काळजी घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शेवटी आपण मागाशी म्हटल्यानंतर शेवटी आपल्या जवळचं असतं ते आपलं असतं, तेच आपलं असतं. त्यामुळं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी कारखान्याला सहकार्य करावं. आज खरं तर आपल्याला माहित आहे की आज ऊसाचं किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अनेक संकट आहेत. माझा शेतकरी, माझा बळीराजा अडचणीत आहे. गेली 6 महिने या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, अतिवृष्टी होते आणि त्यामुळं निश्चित प्रकारे आपण पाहतो की राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं, आपल्या भागामध्ये प्रमाण थोडं कमी आहे, पण राज्यामध्ये खूप काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. जर आपण प्रत्यक्ष जर त्या ठिकाणी जर भेट दिली तर निश्चित अक्षरशः आपल्या सुद्धा डोळ्यातून पाणी असं इतकं नुकसान या राज्यामध्ये झाले. साधारणतः 2 लाख, आपण 2 कोटी एकर म्हणलं तरी इतक्या पिकाचं नुकसान या शेतकऱ्यांचं या राज्याच्या त्याच्यापेक्षाही जास्त हे झालेलं आहे. तेव्हा या शेतकऱ्यांना मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं एक राज्य सरकार म्हणून आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सगळीच मंडळी या कामी आपल्या सर्वांना मदत करतायत, या सर्वांना सहकार्य करतायत. आपल्या सर्वांना माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आदरणीय दादा असतील, आमच्या राज्याचे सगळे प्रमुख असतील, आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या राज्याचं कृषी मंत्री पद म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो, मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याने माझ्या राजकीय जीवनामध्ये मला संचालक केलं, मला या कारखान्याने चेअरमन केलं, खूप काही गोष्टी शिकवल्या आणि इतक्या गोष्टी काय शिकवल्या म्हणजे चांगल्या शिकवल्या, बऱ्या वाईट शिकवल्या, मान अपमानाच्या शिकवल्या. त्यामुळे कदाचित आज एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती पडल्यानंतर मला वर जरी म्हणजे मला वर कुणी जरी काय म्हटलं पण छत्रपतीच्या खुर्चीने एवढं शिकवलंय त्यामुळे काही वाटत नाही. सतीश बरोबर आहे ना बाळासाहेब? त्यामुळे काही वाटत नाही. तुम्ही इतक्या गोष्टी या छत्रपती आम्हाला लोकांना शिकवल्यात आणि दादा पण या कारखान्यावर तो संचालक झालेत, दादा पण राजकीय सुरुवात या कारखान्यामधून केलेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की या कारखान्याची, तुमची, सभासदांची, माझ्या सगळ्यांची काळजी ही निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना तर आहेच, पण निश्चित प्रकारे आम्ही बोललो किंवा न बोललो तरी आम्हाला सुद्धा निश्चित प्रकारे या मातीने आम्हाला घडवलंय, या कारखान्याने आम्हाला घडवलंय, याची निश्चित प्रकारे जाण ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं भविष्य काळामध्ये या कारखान्यासाठी जे काय लागत तर करण्याचा प्रयत्न दादा तर करतायत, परंतु निश्चित प्रकारे राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये प्रामाणिकपणे या कारखान्याला जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करील. राज्य सरकारच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत, केंद्राच्या आहेत, राज्याच्या आहेत. त्यामुळे या योजनेमध्ये माझ्या शेतकऱ्याला, राज्याच्या शेतकऱ्याला तर फायदा झालाच पाहिजे, त्याला लाभ मिळालाच पाहिजे. पण ज्या भागाने आपल्याला मोठं केलं, ज्या भागाने आपल्याला आपल्या सुखदुःखाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये ज्या भागांनी, ज्या माणसांनी, त्या शेतकऱ्यांना मला आशीर्वाद दिला, शेवटी त्या शेतकऱ्यांची, त्या सर्वसामान्य जनतेची काळजी करणं, त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य असल्यामुळं मी येणाऱ्या एवढं काळामध्ये, भविष्य काळामध्ये सांगतो, या कृषी विभागाचा उपयोग आपल्या राज्याला तर होईलच, पण आपल्या भागासाठी कसा होईल. आज यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मला वाटतं इथं सगळे शेतकरी हजर दिसत आहेत. असं एखादं, आज मला माहितीप्रमाणे एखादं घर नसेल दादा, या भागातलं एखादं घर नसेल की आज मागच्या 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी जी यांत्रिकीकरणाची योजना कृषी विभागाची जाहीर केली त्यामध्ये कुणाला लाभ मिळाला नाही, अनुदानाची जी योजना होती असं एखादं कुटुंब नसेल. यातनं काय, शेवटी दादांची आम्हाला शिकवण आहे, शेवटी पद काय रुबाब करण्यासाठी किंवा पद काय नसती ही करण्यासाठी असतात, शेवटी त्या पदाचा उपयोग हा गोरगरीब माणसाला किती होतो, सर्वसामान्य शेतकऱ्याला किती होतो, याच्यावर तुमचं सगळ्यांचं हे ठरलेलं असतं. तर निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता ते काम करतोय. आणि महत्वाचा विषय तुम्हा सर्वांना माहित आहे की राज्याचा कृषी मंत्री मला माहित नाही,
दादा तुम्ही ज्या ज्या पदावरती मला तिथं दिलं, मला जे एखादं पद दिलं किंवा एखादा विभाग दिला, त्या पदाचा उपयोग निश्चित प्रकारे खूप काहीतरी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी किंवा कुठेतरी ऐतिहासिक नोंदीसाठी होतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण, या काल रात्रीचं उत्तम उदाहरण, या राज्याचे मुख्यमंत्री तर होतेच, एकनाथजी शिंदे साहेब होतेच, पण या शेतकऱ्यांचं या अडचणीच्या काळामध्ये, या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. यासाठी काल दादानी खूप मोठी, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री खूप मोठी घोषणा केली. ती घोषणा होती या शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा. ही निश्चित प्रकारे दादा तुम्ही सर्वांनी केली. ही दादा ही माणसं, हे शेतकरी तुम्हा तिघांनाही निश्चित प्रकारे आयुष्यामध्ये कधी विसरणार नाहीत. कारण का संकटाचा काळ आहे, अडचणीचा काळ आहे. माझ्या शेतकरीचा कधी अति पाऊस होतोय, कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते, आणि शाश्वत जो शेतामध्ये तो एखादं पीक घेतोय, फळबाग घेतोय, त्याला कधी भाव कधी वर होतोय, कधी खाली होतोय, त्याला शाश्वत असं उत्पन्न मिळत नाही. आणि अडचणीच्या काळामध्ये खूप मोठं काम हे निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. दादा तुम्ही कर्जमाफी केली, पण कर्जमाफी करताना तुम्ही तिघांनी तर केलीच, पण राज्याचा कृषी मंत्री म्हणून दत्तात्रय भरणे असताना केली. ही निश्चित प्रकारे नोंद ही माझी सुद्धा त्याप्रमाणे राहणार आहे. शेवटी काम तर आपण सगळेच करतो, पण शेवटी काम करताना कुठेतरी समाजाने नाव घेतलं पाहिजे, समाजाच्या कुठेतरी उपयोगाला आला पाहिजे, कुठेतरी नोंद घेतली पाहिजे. असं आयुष्यामध्ये काम हे आपण सर्वांनी करायचं असतं. त्याप्रमाणे आपण काम करतोय. जाचक बापू, कैलासजी गावडे आणि सर्व संचालक मंडळाला मला एक विनंती करायची की निश्चित प्रकारे आता सभासदांना कळतं की आपला ऊस कुठे घेतला पाहिजे. आणि शेवटी आपलं जर व्यवस्थित राहिलं तर आपल्याला भविष्यामध्ये आज ऊस कमी पण आपल्याकडे कुणी येईल, पण आज ऊस जास्त असताना आपल्याकडे कुणी, ज्यावेळेस ऊस कमी असेल किंवा ऊस जास्त असेल त्यावेळेस आपल्याकडे कुणी येणार नाही, कमी असताना सगळे येतील. त्यामुळं आपल्या हक्काचं हे तुम्ही सगळ्यांनी निश्चित प्रकारे शाबूत ठेवा. या कारखान्याची आपण सर्वांनी काळजी घ्या, या कारखान्याला निश्चित प्रकारे जपा. आणि या कारखान्याचे चेअरमन असतील, बापू असतील, व्हाईस चेअरमन असतील, या संचालक मंडळाला आपल्या सर्वांकडून जेवढं काही सहकार्य करतात तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया. निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना सांगायची काही गरज नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून मी काय अधिक बोलणार नाही, कारण का आज सगळेच मला जे समोर दिसत आहेत ते माझ्यापेक्षा मला सल्ला देणारे जास्त समोर बसलेले आहेत, त्यामुळं अधिक काय बोलणार नाही. पण निश्चित प्रकारे चांगलं काम करा. आणि थोडं छत्रपतीच्या सभासद मला एक सांगायचं की असं आपलं वातावरण सगळ्यांनी जरा थोडं हेमंतराजे हलतं फुलतं ठेवा. उगा असं लय असं हे करून ठेवणं, माणसाने कसं हलकं फुलकं राहिलं की शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. वातावरण हलकं फुलकं ठेवा, काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये जो आपला ऊस गाळपाला जाणार आहे त्याला निश्चित प्रकारे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ऊसाचा दर हा निश्चित प्रकारे चांगला राहील, हा हे शब्द आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे देतो. आणि अधिक न बोलता मग अशी बापूंनी सांगितलं काय, कुठलं काटा बेटा काय महाराज काय म्हणतो, मला काय कळलं नाही बापूचं, रिमोटचं वगैरे, हे छत्रपती कधीही पाप करणार नाही. नाही तर बाकी 50, 200, 500 रुपये कुणी जास्त देईल, परंतु छत्रपतीने जाचक बापूंनी सांगितल्याप्रमाणे हे कधी या बाबतीमध्ये आपला कारखाना कधी ते पाप करणार नाही. शेवटी आपली आई आहे, आपला कारखाना आहे, त्यामुळे आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी. आणि कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे एका चांगल्या कार्यक्रमाला मला आणि माझ्या बायकोला या कार्यक्रमासाठी आपल्या कारखान्याचे चेअरमन, सर्व संचालक बोर्डाने आणि आपण सर्वांनी बोलवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि या गाळप हंगामाला आपल्या सर्वांच्या वतीनं एक राज्याचा कृषी मंत्री या नात्यानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. हॅलो. या ठिकाणी राज्यातील साखर कामगारांची वेतनवाढ व्हावी यासाठी आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी पुढाकार घेऊन त्रिपक्षीय समिती स्थापन केली आणि त्याची अंमलबजावणी प्रथमतः छत्रपती सहकारी साखर कारखान्याने केलेली आहे. याबद्दल माननीय दादांचा प्रथम सन्मान या ठिकाणी होते, त्यानंतर मामांचा होणार आहे. हा सन्मान माननीय युवराज नरवडे, छत्रपती सहकारी साखर कारखाना कामगार संघाचे संचालक. आपल्या इंदापूरचे सुपुत्र आणि ज्यांच्या राज्याच्या शेतकऱ्यांच्या
कृषी विभागाची जबाबदारी येते आपल्या सगळ्यांचे सहकारी, तालुक्याचे लोकप्रिय आमदार, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तामामा भरणे, त्यांच्या सुविद्य पत्नी सारिकाताई भरणे, कारखान्याचे विद्यमान चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, व्हाईस चेअरमन कैलास गावडे, राजवर्धन शिंदे, मुरलीकाका निंबाळकर, संभाजी होळकर, प्रशांत काटे, अप्पासाहेब जगदाळे, विश्वास आठवडे, गावचे सरपंच यशवंत नरुटे, संजय कोकरे, विठ्ठलराव जाचक, बापूराव यादव, ॲडव्होकेट रवींद्र माने, सुनील पवार, विश्वनाथ बुवा गावडे, हनुमंतराव कोकाटे, अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, दत्तू पाटील, भाऊसाहेब सपगळ, सचिन सपगळ, रणजित निंबाळकर, शुभम निंबाळकर, पार्थ निंबाळकर, अनेक इंदापूर तालुका, बारामती तालुका, आजूबाजूच्या परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित मान्यवर, विविध राजकीय पक्षाचे सर्व माझे सहकारी, कारखान्याचे एमडी, कारखान्याचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, माझे शेतकरी बांधव, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मी आणि दत्तामामा, त्यांच्या सुविद्य पत्नी, आम्ही सगळेजण श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा युनिट 1 आहे त्याचा 70वा आणि युनिट 2 आहे त्याचा 9वा ऊसगळीत हंगाम, त्याचा शुभारंभ आणि गव्हाण पूजनाच्या निमित्तानं मला बापू आणि अख्खं बोर्ड मागं लागलेलं होतं की तुम्ही तारीख द्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक असती त्याच्यामध्ये ठरलेलं होतं 1 तारखेपासून कारखान्यांना राज्यातल्या परवानगी द्यायची, पण काही कारखाने 15 तारखेपासूनच सुरू झाले, त्यांना नोटिसा गेलेल्या, परंतु पावसाने पण फार वेगळी परिस्थिती निर्माण केली. काल मी सकाळी यवतमाळला होतो, दुपारी आम्ही अमरावतीत होतो, रात्री आम्ही सह्याद्रीवर ज्याचा उल्लेख दत्तामामांनी केला त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं त्याच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो. कारण शेवटी आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना हे सर्वांचं सरकार, प्रश्न अनेक आहेत. जसं तुम्ही तुमचा प्रपंच, तुम्ही तुमचं कुटुंब चालवत असताना जसे तुम्हाला वर्षभराच्या करता अनेक प्रश्न अडचणी येतात, समस्या येतात, तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढता, आर्थिक काही ना काही नियोजन करता. ही पद्धत पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि त्याच्यातून आम्ही देखील या राज्याच्या 13 कोटी जनतेचा कारभार बघण्याचं काम करतो. खूप आव्हानं आहेत. त्या पूरग्रस्त परिस्थितीमुळं आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलंय. कधी राज्याच्या इतिहासात एवढं मोठं पॅकेज नव्हतं. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल मी तिकडे गेलो होतो, मला विदर्भातले लोक भेटले, लोकप्रतिनिधी भेटले, अधिकारी भेटले. त्यांनी सांगितलं की दादा आता आमचा तिथं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मोठ्या प्रमाणावर भाताचं पीक निघतं, त्याला धान म्हणतात, धान. तर तो धान कापून रानात होतं आणि पाऊस पडला, सगळं भिजून गेलं. आता ते काहीच त्याचा उपयोग नाही, अशा प्रकारची परिस्थिती झाली. म्हणजे अजूनही हवामान खात्याचा असा अंदाज आहे की 4-5 दिवस पण पाऊस राहील. कधी जगाच्या, म्हणजे जगातलं मी सांगत नाही, पण महाराष्ट्राच्या इतिहासात ऑक्टोबर मध्ये पर्यंत पाऊस आणि मे पासून सुरू झालेला 6 महिने कधी पाऊस पडलेला बघितला. पण ते घडलंय. आमचं कांदा पीक गेलं, ज्यांची रानं पाझरतात तिथलं लागणी उगवले नाही. त्याच्यामध्ये बरीचशी ठिकाणी कापसाचं पीक, सोयाबीनचं पीक, फळबागा अडचणीमध्ये आल्या. काही काही ठिकाणी पाऊसच सतत, पाणीच राहिलं, अक्षरशः ती रोपं कुजून गेली. अशी सगळी परिस्थिती आहे. दत्तामामाही प्रयत्न करतायत, आम्ही प्रयत्न करतोय, केंद्राशी बोलतोय, पंतप्रधानांशी बोलतोय, गृहमंत्र्यांशी बोलतोय, किंवा तुम्ही पण ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा, त्यांनी पण सांगितलं करू. पण हे संकट आल्यानंतर मला पण, जरी मी तुमचा अर्थमंत्री असलो, राज्याची तिजोरी माझ्या हातात असली, तरी देखील
8 लाख कोटीमध्ये पहिल्यांदा 4 लाख कोटी रुपये पगाराला, पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला द्यावे लागतात. राहिलेल्या 4 लाखामध्ये ही सगळी कामं करत 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 पुढे जावं लागतं. वेगवेगळे निधी द्यावा लागतो, वेगवेगळ्या घटकाला सवलती द्याव्या लागतात. जवळपास 1 लाख कोटी माझ्या लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये जातात वर्षभरात. तुम्हाला जे 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरला वीज माफी केली आहे, यंदा मला महावितरणनी सांगितलं 25,000 कोटी रुपये द्यावे लागतील तुम्हाला. म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीतनं मला त्यांना द्यायचे 45 आणि 25 70,000. 500 रुपये शेतकऱ्यांना आपण देतो, त्याचे काहीतरी 6-7 हजार 7.5 कोटी रुपये होतात. 1 कोटीपर्यंत शेतकऱ्यांची संख्या आहे. ह्या अशा सगळ्या श्रावण बाळ योजना, दिव्यांगांच्या करता आता 2,500 रुपये महिना सुरू केलेला आहे. संजय गांधी निराधार, त्यांना 1,500 रुपये. हे सगळे 1 लाख कोटी रुपये त्याच्यामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाजातल्या लोकांच्या करता जातात. मित्रांनो, मी कधी भाषणात सांगितलं सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, की लगेच मला टार्गेट करतात. काय मी चुकीचं बोललो? आम्ही कुठं सांगितलेल्या कुठल्या गोष्टीपासून बाजूला गेलेलो नाहीये. आम्ही सकारात्मकच आहे. हा अडचणीमध्ये आलेला माझा शेतकरी बळीराजा पुन्हा उभा करण्याच्या करता प्रथम प्राधान्य आम्ही दिलेलं आहे. रोज आम्हाला वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांचे आकडे येतात की आम्हाला इतके पैसे तुम्ही पाठवले, एवढ्या लाभार्थ्यांना लाभ दिलेला, एवढे प्रकल्पग्रस्त बाकी आहे, ई-KYC करावी लागते. कारण ज्याला लाभार्थ्याला पैसे देतो त्याच्या हातात पैसे गेले पाहिजे ना. कधी कधी काही वेळेस चुका होतात, काही गडबड होती. मध्ये पण तुम्ही ऐकलं असेल, जे नोकरीला आहेत अशांनीच काही लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला. काही तर पुरुषच होते लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेतला. तर काय करावं, काय डोके फोडावे त्यांच्या पुढं. त्याच्यामुळं हे जे नवीन तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा वापर करून मामांच्या पण डिपार्टमेंटला आम्ही जे पैसे देतो तेही KYC करतात. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण हे शेवटी काय अजित पवारच्या बापाचा पैसा नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य मार्गाने योग्य पद्धतीनंच खऱ्या लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. या अशा सगळ्या बाबांनो त्या गोष्टी आहेत. आज खरं तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. मी त्यांनाही अभिवादन करतो. त्या निमित्तानं आयोजित करण्यात येणारा संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय. त्या दिनाच्या पण मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं तर त्याचा उल्लेख पृथ्वीराज बापूंनी केला. मी दत्तमामा गेल्याच महिन्यामध्ये आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या एरियामध्ये आपलं जे मंगल कार्यालय आहे तिथं शेती बुद्धी, तिथं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर, आता आमच्या काटे देशमुखांचा तिथं आम्ही 120 टन काय 128 टन, त्यांनी तर अजून AIचा वापर करायचा आहे. AIचा वापर न करता त्या पट्ट्याने 128 टन ऊस काढला आणि AIचा वापर केला तर तो 150 टनाच्या पुढेच जाईल. म्हणजे शेतकऱ्यांनी मनात आणल्यानंतर खरंच कष्ट करायचे म्हटलं आणि खरंच रोजच्या रोज रानात जाऊन काम करायचं म्हटलं, नाहीतर उगीच चकाट्या पेटवायचे. दत्ता ते काय चाललंय, ते बापू आज असं काय म्हणलं आणि दादा परवा तसं काय म्हणलं. अरे काय करायचं ते काय करायचं ते करतील, तुम्ही तुमचं शेती बघा ना. तिथे आयला काटाचं गाजर गवत निघणार, गप्पा तर हा देशात काय चाललं, मोदी साहेब काय म्हणले, अमित शाह साहेब काय म्हणले. अरे तुम्ही नका ती काळजी करू, काळजी करणारे आहेत. तुम्ही पहिल्यांदा तुमच्या प्रपंचाची काळजी करा. इथं 128 टन एकरी ऊस काढलाय आणि त्याचा आम्ही सत्कार करतोय. आणि कितीतरी शेतकरी आहेत 28 टन पण ऊस काढत नाही एकरी. 28 टन, 100 टन तर मी बाजूलाच ठेवतो. अरे काय जरा जनाची नाही मनाची काहीतरी राव वाटरा. बरं आम्ही मामा सगळेजण कॅनॉल उन्हाळ्याचा कधी बंद केलाय? तुम्ही आम्हाला निवडून दिलंय. त्याच्या आधी कॅनॉल बंद व्हायचे, काही का असे ना, अजून तरी आम्ही याही वर्षी कॅनॉल बंद होऊन देत नाही. परंतु कॅनॉल बंद होऊन न देता काही काही ठिकाणी वळणावर कॅनॉल फुटतोय. मध्ये आमच्या पिंपळीमध्ये फुटला, काही ठिकाणी लिकेज होत आहे. जरा लाईनिंग करायचं म्हटलं थोडं, नाही लाईनिंग काय करायचं. अरे आता नवीन जे प्रकल्प होतात तिथं 100% बंद पाईपलाईन बंद पाणी द्यावं लागतं. हे फाटेन कॅनॉल तर बंदच केलेले आहेत.
तिथं ते ऐकतात. परंतु आम्ही आता तुमच्याकडे 5 वर्षांनी यायचं असतं, पुन्हा आता जिल्हा परिषद यायचंच आहे, नगरपालिका, त्याच्यावर जास्त दुखून पण चालत नाही. आम्ही आमच्या एका मनाला सांगतो गपरे गपरे गपरे, कारण शेवटी बटन दाबून घ्यायचं असतं तुमच्याकडे, लय वेगळा वगैरे. त्याच्यावर मोदी साहेब म्हणतात नाही एकाच वेळेस निवडणुका, उद्या परत 5 वर्ष काही नाही. तसं झाल्यावर जरा शिस्त आणता येईल. म्हणजे आता नाही आणायची, काही काळजी करू नका. पण मित्रांनो, काही भागामध्ये टेलला पण आपले इंदापूरचे बांधव राहतात. माझ्या वीरमधनं नीरा डावा उजवा कालवा सुरू झाल्यानंतर आपल्यालाही पाण्याची जी पाळी आहे ती आज 45 दिवस 40 दिवस कधी 50 दिवस मिळत नाही, ती लवकर मिळायला सुरुवात होईल. आमचे आजोबा सांगायचे आम्हाला 15 दिवसांनी फाटा सुटायचा, म्हणजे आजोबा आयात असताना. आता तर तसं नाहीये. आणि त्याच्यात झालंय काय, काही लोक फार वस्तात निघाली. त्यांनी काय केलं, नेमकं दूरची कॅनॉलच्या वर मस्तपैकी जिरायत जमिनी स्वस्तात घेतल्या, पाईपलाईन केली, विहीर पाडली कॅनॉल खाली आणि पाणी दिलंय वर. त्यांची मोटर बंदच नाही. आम्ही कॅनॉलच्या खाली, आम्हाला मात्र पाणी 40व्या 35व्या दिवशी. आणि ज्यांच्या विहिरी जवळ आहेत त्यांना पाणी कायमच चालू आहे. आता तर काय दिवसाच वीज मिळते, कारण सोलर पॅनल आहे. अशा पद्धतीनं चाललंय. वर कांद्याच्या पातीसारखे ऊस दिसतात. हो, हेलिकॉप्टर मधनं कधी जायची संधी मिळते तुमच्या कृपेमुळं, त्यावेळेस आम्ही बघत असतो. आणि खाली मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यात दत्तामामा पण हुशार, त्यांनी पण माळावर लय जमीन कुठं कुठं घेतली. आता येताना मला काय सांगतोय, मी जागा सांगत नाही, दादा इथं जमीन घेतली होती, पुढं रस्ता रुंद होईल, पण आयला तिथंच पूल आला नाही तिच्या आयला. म्हणजे बघा डोकं कुठं चाललंय की रस्त्याच्या कडेला जमीन तिच्या आयला. आमच्या बाप दादानी कधी आम्हाला कळलं नाही, आम्ही रस्त्याच्या कडेने घेतल्या असत्या. त्याच्यामध्ये म्हणजे एका गोष्टीचं कौतुक आहे की त्यांना पुढचं दूरची दृष्टी आहे. फक्त ती दूरची दृष्टी आम्हालाही सगळ्यांना सांगितली असं आम्हाला म्हणायचं. त्याच्यात मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु हा आपला व्यवसाय आज अतिशय वाईट परिस्थितीतनं चालला. 200 साखर कारखाने आहेत, जवळपास 100 खासगी, 100 सहकारी, 2-4 इकडे तिकडे होईल. अजूनही सहकारी साखर कारखाने खासगीवाल्यांना चालवायला देतात. आपल्या इथला शंकरराव बाजीराव पाटील कारखाना कर्मवीर, तोही त्या बोत्रेंनी घेतला चालवायला. त्याच्यामध्ये ते तर मला परवा भेटले, म्हणले दादा 16 का 17 कारखाने झाले. म्हणलं कुणाचे नक्की कुणाचे? म्हणलं काही जण म्हणतात आमच्या तमक्याचं नाव घेतात. म्हणला खरंच सांगतो कुणाचंही नाही, माझा मी कष्टाने उभं केलेलं आहे. तुम्ही कधी पण मला, बराच वेळ मी बसलो होतो. आणि आता तो IPO आणतोय. IPO आणल्यानंतर ह्या लोकांना फार वेगळ्या पद्धतीनं हे व्यापारी दृष्टिकोनातनं कारखानदारी चालवतात. आपल्याला आता यंदाच्या बोर्डामध्ये तुम्ही ह्या सगळ्यांच्या हातामध्ये दिलंय, बापू कैलास आणि बाकीचं सगळं बोर्ड तिथं आहे. फार मेहनत करावी लागणार आहे, काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. प्रत्येकाला इथं कारखान्याच्या गेटच्या आतमध्ये आल्यानंतर त्याचं कामच करावं लागणार आहे. ते अजित पवारांनी लावलेलं असो, दत्तामामांनी लावलेलं असो, किंवा बाळासाहेबांनी किंवा अविनाशनी किंवा घोलप साहेबांनी कुणी पण लावलेलं असो, त्याला कामच करावं लागेल. आणि हे मी तुम्हाला सगळ्यांना गळीत हंगामाच्या सुरुवातीला सांगतोय. तुम्ही तुमची ड्युटी संपल्यावर बाहेर आल्यानंतर काय करायचं ते तुम्ही करा, त्याला तो मुभा आहे. परंतु आतमध्ये कुठल्याही जबाबदारी ज्या भागाची तुमच्यावर दिलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून, कारण तुम्ही व्यवस्थित तिथं वागला, व्यवस्थित टोटल लॉसेस कमी केले, कुठेही रस वाया जाऊन दिला नाही, बगॅस मधली सगळी साखर न साखर बाहेर काढली, त्याच्यामध्ये कोजन चांगल्या पद्धतीने चालवलं, तर उद्याच्याला आम्हाला चांगल्या प्रकारचे भाव मिळणार आहेत. आता मी गेल्यावर आताच अजून म्हणजे यंदाचा सीझन पुढच्या वर्षी मी माळेगावचा भाव काढीन, परंतु मागचा भाव मला 3450 रुपये काढता आला. वास्तविक त्याच्या आधीचा त्याच्याही पेक्षा जास्त होता, ती वेगळ्याच पद्धतीने काढला होता. ते बघितल्यावर मी पण चाट पडलो. जो तो भाव ज्या त्या वर्षाचा हिशोब करूनच काढायचा असतो. उगेच
जास्तीचे पैसे द्यायचे, लोकांना किती दिले तर कमीच आहेत. त्याच्यामुळं माझा शेतकरी म्हणणारच, मी पण त्याच्या जागी असतं तर म्हणलं असतं मला अजून मिळालं पाहिजे. पण हिशोब बघून आता रणोरेंनी माझा बापूचा आणि मामाचा सत्कार केला, त्याच्यामध्ये तोही आपला कामगार वर्ग आहे, त्याच्यातले अनेक लोक माझे सभासद आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचंही व्यवस्थित चाललं पाहिजे. परंतु त्याचबरोबर माझ्या शेतकऱ्यालाही अधिकचं मिळालं पाहिजे आणि म्हणून नवीन तंत्रज्ञान एआयचा वापर आम्ही करतोय. कमी पाणी, कमी खत, त्याच्यामध्ये कुठेही एका भागामध्ये रोग आला तर तिथल्या तिथंच काय जे काय औषधं मारायची ते औषधं मारून ते कंट्रोलमध्ये करायचंय. याकरता यंदा आम्ही प्रयत्न केला. बापू तुम्ही पण त्या मिटिंगला आला होता, OSI ला मिटिंग घेतलेली होती. हेक्टरी मला वाटतं 18,250 ना, 18,250 हेक्टरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्या शेतकरी एआयचा वापर करतोय म्हणून आम्ही देतोय. आणि मला वाटतं 6,750 कारखाना, 6,750 कारखाना, असे 25,000 रुपये. आम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा सगळीकडे धाडस दाखवणार नाही, ते बघणार. उद्याच्याला शेजारच्यांनी कसं झालंय काय झालंय त्याचं वाटलं तर पुढच्या वर्षी मग आपल्या लोकांना सांगावं लागत नाही, ते बरोबर ते करतोय. मामांना त्याच्याकरता 500 कोटी रुपये दिलेत कृषी खात्याला की बाबा एआयचा वापर नुसता ऊस नाही, फळबागा घ्या, ऊस घ्या, सोयाबीन घ्या, कापूस घ्या, जी काही पिकं आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी करतोय आणि जे सिद्ध झालेलं आहे की एआयचा वापर केल्यानंतर उत्पन्न वाढतंय, त्या प्रकारे आम्ही त्यांनाही पैसे दिलेत. पुढं कमी पडले तर तेही जास्त त्यांची आमची तयारी आहे. कारण शेवटी बळीराजा माझा जगला पाहिजे, तो पुन्हा ताठमानेने उभा राहायला पाहिजे. त्याची एक तर मोठी जमीन ती त्यांनी वाट्या झाल्या 60. लहानपणी वडिलांची जमीन किती होती? 60 एकर. 3 भावंड प्रत्येकाला 20-20 एकर. त्याला झाली 2 पोरं, ती आली 10-10 एकर. आणि त्याला झाली 2 पोरं, ती आला 5 एकरात. आणि नंतर झाला अत्यल्प भूधारक. आणि नंतर तर पुढचा भूमीहीन होणार आहे का काय कुणाला माहिती. हे असलं होतंय. त्याच्याकरता प्रपंच वाढवत असताना कुटुंब मर्यादित ठेवा. त्यामध्ये आम्हाला बरेच कायदे करायचे होते पण काही अडचणी आल्या. त्याच्यावर निवडणुकीला उभं राहण्याच्या करता 2 पेक्षा 3 अपत्य असेल तर त्याला उभं राहता येणार नाही. त्याच्यामध्ये आम्ही वेगळा विचार करत होतो की ज्या सवलती सरकार देतं त्या सगळ्या सवलती तुम्हाला पाहिजे असतील तर 2 पेक्षा 3रं अपत्य असेल तर त्याला मिळणार नाही. जो मर्यादित ठेवेल त्याला मिळेल. ज्याला पलटण वाढवायची वाढू बाबा, आमचं काय काय म्हणतात त्याची कृपा. तुझ्या आला तुझी कृपा आहे त्याची कृपा. असं कुठं त्याची कृपेवरून पोरं झाली. एक जण म्हणले होते आंबा खाऊन पोरग होतं, पण काय करत काय खाऊन काय होत आहे ते मी सांगायची गरज नाही. बरीच लोक बसलीत म्हणतील काय आज बडबडायला लागला. मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, बाबांनो आपला प्रपंच आहे. आपल्या आजोबांनी, पंजोबांनी, बापांनी, आपण आता आपली पुढची पिढी करते, हे टिकलं पाहिजे. बापूंनी पण बोलत असताना तेच जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे मुद्दे काढलेत, मी दत्तामामा त्या संदर्भामध्ये पुन्हा तुम्हाला ते पाहिजे ना तसं तुम्ही असं करा, तिथला फुलच होऊन देऊ नका, तेवढं तर करा ना. मग ते येतील आमच्याकडं, होऊन देत नाही. मग त्यांना सांगतो असा इकडनं कुठनं तरी घेता येतो का बघा बाहेरनं रस्ता. परंतु ज्या भागातनं रस्ता जाईल त्यांना चांगले पैसे देईल, त्यांनी मात्र द्यावा. हा करा, वरनं घेतो हवेत मध्ये. इकडनं घेऊ का? इकडनं तुझी जमीन दिसत नाही त्याच्यावर घ्या म्हणतो. मित्रांनो कुठं तरी ह्या तरी बाजूने घ्यावं लागेल किंवा त्या तरी बाजूने घ्यावं लागेल. आत्ताच मागे मी तुम्हाला मामांनी मी सांगितलेलं होतं की या कारखान्यामध्ये तुम्ही आमच्या विचाराचे लोक द्या, पण त्याच्यामध्ये मार्ग काढू. आज आम्ही भूमिपूजन केलं 12 कोटी रुपयाच्या. मामा माझ्या मागे खूप लागलेला होता. त्यामध्ये आपण साधारण कॉलनीच्या समोरचे सगळे रस्ते फायनल केलेले. एक तर तुमचा खडकी, पारवडी, निंबोडी, भवानीनगर अशा प्रकारचा प्रजिमा 84 या रस्त्याचं 21 किलोमीटर आम्ही लांबी 10 मीटर कॉन्क्रीट रोड तुम्ही बघताय तो जवळपास झालेला आहे. ADB मधनं
आम्ही हे पूर्ण केलेली आहे, त्याची 230 कोटी रुपये किंमत होती. आता कारखान्यालगत 600 मीटर लांबीचं अतिक्रमण आम्हाला काढायचंय. माझे हात जोडून सगळ्या सभासदांना विनंती आहे, तिथं ज्याचं कुणाचं अतिक्रमण असेल आम्ही त्याची मोजणी करू. आता मशीननी मोजणी होती, अजिबात त्याच्यामध्ये वेडवाकडं होत नाही. जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये अॅक्युरेट दाखवायला जायचं तसंच आता होत आहे. आम्ही तो बॉर्डरवरून आपल्या हद्दीतनं ना, आपल्या हद्दीतनं रस्ता पण बॉर्डरवर, तर बॉर्डरवरनं असं आपल्या हद्दीतनं आपण रस्ता घेणार आहे. ते अतिक्रमण आम्ही काढून टाकणार आहे, कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहे. म्हणजे तो रस्ता थेट खडकी माझ्या दौंड तालुक्यातलं, नंतर पारडी बारामतीचं, नंतर निंबोडी आणि भवानीनगर असं आपल्या इंदापूर तालुक्यातलं असं येऊन ह्या आपल्या पालखी मार्गाला जोडणार आहे. आणि ते दुसरे आतले रस्ते साधारण 850 मीटर 5.5 मीटर रुंदीचे आम्ही करतोय. आता बिन मामांनी त्याचा टिकाव टाकला, 1220 मीटर 7 मीटर रुंदीचे करतोय. साईड पट्ट्या वेगळ्या आणि 174 मीटर हा समोरनं जातो, हा चौपदरी करतोय 7.5 मीटरचा. हे कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, कॉन्क्रीटचे. म्हणजे किमान 50 वर्ष तरी काळजी नाही. आत्ताच खाल्लं काय पायपा घालायच्या असतील त्या घाला. एकदा कॉन्क्रीटचा रस्ता झाला तर फोडून देणार नाही. त्याच्यावर सर्व्हिस पाईप काय घालायचे असतील ते घाला. एखाद्याने डोकं चालवा की आत्ता घालून ठेवा, नंतर कुणाचं तरी काहीतरी न्यायचं असेल तर माझी पाईप आहे, मी एवढे पैसे घेईन तरी घ्या, पण आम्ही कॉन्क्रीटचा रस्ता फोडून देणार नाही. हे मी आत्ताच सांगतो. अजून काम सुरू व्हायचं आहे. टाळ्या वाजू नका, ती समजून घ्या. त्यामध्ये जवळपास 12 कोटी रुपये एकूण 2244 मीटरची लांबी आहे. आणि डीपीडीसीतला पैसे दिले. मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही पैसे देऊ. आता डीपीडीसीचा आपणच अध्यक्ष असल्यामुळे ते जमून गेलं. त्याच्यामुळे आपली जवळची लोक कुठं कुठं असल्यानंतर कसं जमून जातं ते बघा. आणि त्या पद्धतीनं मामांनी पण खूप आग्रह धरला आणि चेअरमननी, व्हाईस चेअरमननी सगळ्यांनी आग्रह धरला. आम्ही सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे हे पहिलं करतोय. नंतर पण आम्ही तुम्हाला सांगितलं सीएसआरचा निधी वगैरे माझी चर्चा चाललेली आहे. सीएसआरचा पण निधी आपण हायस्कूलची बिल्डिंग बांधण्याच्या करता आणतोय. आत्ताच माझं तुम्ही जनरल बॉडीला काहीतरी ठराव करून घेतलाय, डोर्लेवाडीची शाळा रयत शिक्षण संस्थेला द्यायची 81R. ती जागा आता चेअरमन चंद्रकांत दळवी पूर्वी सेक्रेटरी होते, त्यांना बोललो. ते म्हणले दादा पवार साहेबांनी आमच्याकडे त्या कामाच्या करता 3 कोटी रुपये दिलेले आहेत. साहेबांनी स्वतः पवार चॅरिटेबल ट्रस्ट मधून दिलेले. अजून त्याला 2-2.5 कोटी लागण्याची शक्यता आहे. ते पैसे चंद्रकांत दळवींना सांगितलं तुम्ही रयत मधनं घाला आणि अशीच 5-5.5 कोटीची इमारत आपल्या डोर्लेवाडीला दिमागदार उभी राहील, पण ती रयत शिक्षण संस्थेची राहील. त्याच्यात मागं कुणी आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे. आंदोलन करणं फार सोपं आहे रे, परंतु ते उभं करायला डोकं लागतं. तर त्याच्यामुळं ते सगळं आपण करतोय. बरेच दिवस त्याच्याबद्दल पुढं मागं चाललेलं होतं. ह्याही इमारती आधी पुढची इमारत नाही पण आधी मागच्या इमारती आम्ही उचलून घेणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये आमचा ते काम चाललेलं आहे. आम्ही सुरुवात केली, आम्ही काही थांबलेलो नाही. 2 तर कामं मार्गी लागली. एक तिकडचं जवळपास 5.5 कोटीचं, हे 12 कोटीचं, अशा पद्धतीनं. आणि बाकीचे पण काही पुढे प्रश्न येतील तसे दरवर्षीच्या डीपीडीसी मधनं त्याच्यात मामा आपण काही ना काही यांना देऊ शकू, ती काळजी काही तुम्ही करू नका. परंतु तुम्ही पण गरजेपुरतं मागा, उगाच मिळतंय म्हणून काही मागत बसू नका. अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊया. आता आपल्या बापूंच्या नेतृत्वाखाली कैलास व्हाईस चेअरमन 5 वर्षाच्या करता 5 व्हाईस चेअरमन आपण देणार आहे. पहिल्या वर्षाकरता कैलास गावडेंना केलेलं आहे. पुढे वेगवेगळ्या गटाला आपण त्या बाबतीमध्ये संधी देणार आहे. आपल्याला काही बाबतीत बरेच मयत सभासद आहेत, त्यांची नावं कमी करायची. काही तर सभासद नुसतेच सभासद आहेत पण तू जमीनच नाही, त्याचा एकदा ठराव करून जे नुसतेच सभासद जमीनच नाही त्यांना आपण कमी करू. त्यांना जर जमीन घ्यायची असेल तर पुढच्या जनरल बॉडी पर्यंत जमीन काय घ्यायची असेल तर घ्या बाबा, आपल्याला काही म्हणायचं नाही. पण पुन्हा कमी केल्यावर म्हणतील बघा जे आयला ह्याच्याकरता ह्याचं पॅनल निवडून दिलं का. तसं नाहीये. ज्याचा ऊस येतो त्याचीच कारखाना पाहिजे ना. तर त्याच्यामध्ये काय करायचं, अजून काही तुमच्या सूचना असतील तर मामांना करा, बापूंना करा, कैलासला करा, इतर बोर्डाला करा, इतर मान्यवरांना करा. आम्ही ते सगळं समजून घेऊ. एकदमच करणार नाही,
पण मी एक सूचना तुमच्या सगळ्यांच्या समोर केलेली आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. एकंदरीतच मामा जसं म्हणले तसं माझ्याही सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात ही छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून झालेली असल्यामुळं मला या कारखान्याचं मी केवळ सभासद नाहीये, मी भावनिक दृष्ट्या देखील या कारखान्याला जोडलं गेलेलो आहे आणि त्याच्यामुळं खूप काही मनापासून करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. परवाच अमित शाह साहेब आलेले होते, त्यावेळेस आम्हा लोकांची चर्चा झाली. ते केंद्राचे सहकार विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी मला सांगितलं, मी होतो, देवेंद्रजी होते, एकनाथराव होते, त्या संदर्भामध्ये आपण त्याचा फायदा उचलूया. बापू तुम्ही आणि सगळे बोर्ड देखील विचार करा. त्यांनी सांगितलं मी 10,000 कोटी रुपये सहकार विभागाकडे घेणार आणि ते घेऊन त्यामधनं साधारण त्यांनी मला सांगितलं की मी 30,000 कोटी रुपये बँकेकडनं कमी व्याजाने उभे करणार, 40,000 कोटीची रक्कम. आणि त्याच्यात आता उदाहरणार्थ आपला छत्रपती कारखाना, ह्या कारखान्यात कोजन आहे का? आहे. ह्या कारखान्यामध्ये डिस्टलरी नाही का? नाही. मग डिस्टलरी सीबीजी प्लांट आहे का? नाही. सीबीजी प्लांट जे जे काही नवीन गोष्टी मार्केटमध्ये येऊन शेतकऱ्याला 2 पैसे भाव वाढणार आहेत, ते सगळं उभं करायला ते पैसे देणार. आपण रुपया द्यायचा नाही, त्याचा विचार नीट करा. परंतु त्यांचा त्याच्यामध्ये शेअर राहणार. जसं एनसीडीसी आहे तसं ते एक संस्था उभी करतायत आणि त्याच्यातून महाराष्ट्रातले देशातले जे जे सहकारी साखर कारखाने, गोपीचंदजी, सहकारी साखर कारखाने, त्यामध्ये दुसरे कुठले नाही, खाजगीला नाही, अशा पद्धतीनं तो प्रस्ताव ते आणताय. आल्यानंतर मी माळेगाव, छत्रपती, सोमेश्वर आणि अनेक सहकारी साखर कारखाना विचारणार आहे. जे पुढे येतील त्यांना आपण त्याच्यामध्ये घेऊ आणि त्याच्यातून तशा प्रकारचे प्लांट आपण उभे करू. कारण ते केल्याशिवाय आपल्याला अधिकचा भाव देखील मिळणार नाही. आता आपलं कार्यक्षेत्र जवळच आहे. बापूने मगाशी सांगितलं 12 लाख मेट्रिक टन क्रशिंग केल्याशिवाय आपल्याला आपले जे काही मागच्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या आर्थिक शिस्त लावण्याची ती आपल्याला लागणार आहे. परंतु आता प्रत्येक गोष्टीत इतकं बारकाईनं नजर आहे. जेवढी काटकसर करता येईल तेवढी काटकसर आम्ही करतोय. माळेगावलाही करतोय, छत्रपतीलाही करतोय. कुठेही गाड्या घोड्या काही वापरल्या जात नाही. आता तर मी इथं गेस्ट हाऊसला पण म्हणलं काही करू नका, पण तुम्हाला माहितीच नाही तिथं काहीतरी सुरू झालं होतं, नाश्ता पाणी. त्याला म्हणलं आपण सांगितलं नाश्ता पाणी करायचं नाही, कसं काय करतात म्हणलं. एमडी म्हणले दर महिन्याला इतके हजार रुपये बापू स्वतःचे देतात आणि सांगतात मीटिंगला नाश्ता पाणी ह्या पैशाचं काय. म्हणजे हे काही सुखाचं नाही चेअरमन पद, जे नुसतं चेअरमन पद मिरवायचं आहे. परंतु आता ह्या बाबांनी दिल्यामुळं आता माळेगावला मला करावं लागेल ना. माळेगावला म्हणतील त्यांच्याकडं नाश्ता चालू झाला आहे आणि चेअरमनचं लक्ष आहे आणि आमचा चेअरमन मात्र मुंबईतच सकाळी पेटतोय. त्याच्यामुळं आज आता काहीतरी करतो तिथं. बापू अजून काही वाढू नका, एवढं आणखी काहीतरी करायला निघायचा. गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु ह्या पद्धतीनं बाबांनो आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. मी मगाशी सांगितलं तो प्रस्ताव आपण करणार आहे. यंदा महाराष्ट्रातल्या काही साखर कारखान्यांमध्ये एआयचा वापर आपण करतोय. जगातल्या काही देशांमध्ये कारखान्यात झालाय. त्या लोकांशी माझी चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्याकडे करून दाखवतो. मी म्हणलं ट्रायलला आम्ही पैसे देणार नाही, तुम्ही आम्हाला पैसे सिद्ध करून दाखवा तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. ते म्हणतात की साधारण 30 ते 40 कोटी रुपयाचा फायदा एका शुगर फॅक्टरीचा होईल. त्या कारखान्याची काय कॅपॅसिटी आहे त्याच्यावर. तर ते पण आमचा प्रयत्न चाललेला आहे. आता काही लोकांनी पुढाकार घेतलाय, त्यांचं काय होतंय ते बघू. त्याच्यामध्ये पाणी किती गरम झालं पाहिजे, किती थंड झालं पाहिजे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट हे आमचे वेगवेगळे खाते प्रमुख ठरवतात किंवा त्यांचा खालचा स्टाफ ठरवतो. ते एआय त्याला सांगतं. कृत्रिम बुद्धिमत्ता जे म्हणतात ते सांगतं की इथं हे असं झालं, बाद झालं. त्याच्यात ती जी बचत होते ती बचत फार मोठी आहे. असं जगामध्ये काही साखर कारखान्यात सिद्ध झालंय. विठ्ठलराव आपल्या काळात आपण कारखाना चालवायचो, 84 सालचा
विश्वनाथ बुवा, तुम्ही, मी, पोपटराव, त्याच्यामध्ये तात्याराम बापू शिंदे, भरणे भाऊ, पंढरनाथ आबा, शिवाजीराव गोविंदराव पाटील, आम्ही सगळेजण त्या बोर्डात होतो. तो काळ वेगळा, चोपडे भाऊ, त्याच्यामध्ये नानासाहेब गावडे. परंतु आताचा काळ फार वेगळा आहे. काळानुरूप आपल्याला बदलावं लागेल, आपल्या पुढच्या पिढीला तयार करावं लागेल. मी 2 दिवसापूर्वी माळेगाव कारखान्याला पण पृथ्वीराज बापू एक शिबिर घेतलं होतं, प्रशिक्षण शिबिर. त्याच्यात सगळ्या डिपार्टमेंटची लोक बोलवली होती, VSI ची लोक बोलवली, काही तज्ञ लोक बोलवली. आणि रणवरे कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगार त्यांनी पण काय लक्ष द्यायचं असतं. उगीच नुसतं बोर्डाच्या समोर पुढं नाही करायचं. कुणी शेवटचा सभासद आला तरी त्यालाही मान सन्मान मिळाला पाहिजे, कारण तो पण मालक आहे, हे विश्वस्त म्हणून बसले. अशा प्रकारे आता ह्या सगळ्या गोष्टी आल्या. VSI त्याच्यामध्ये मदत करतं. बाकीचे आम्ही सहकार खातं आपल्याकडेच आहे, आपल्याकडे म्हणजे बाबासाहेब पाटलाकडं, तिथं पण आम्ही तुम्हाला सगळी काही मदत करू. हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि बापूंनी सांगितलं तसं कुठल्याही परिस्थितीत टनेज आपल्याला वाढवावं लागणार आहे. आता बाहेरचे लोक काही येतील, खासगीवाले, आम्ही इतका भाव देतो, तितका भाव देतो, आम्हाला घाला, तुम्हाला घाला. तसं करू नका. आपलं हे वैभव टिकलं पाहिजे. विठ्ठलराव, कळलं का? किती उंच जातो हा? 800 टन. हे आता वाढवायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आपल्याला सगळं करायचंय. माझी तुम्हाला विनंती आहे की सुदैवानी कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळेस बरीच चर्चा झाली, बरंच काही झालं गेलं, काही मिळालं. त्याच्यातनं आम्ही सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली. वैयक्तिक आमच्या स्वार्थाकरता घेतली नाही, सभासदांच्या भल्याकरता घेतली. कारण काही गोष्टी यामध्ये तक्रारी येत आहेत. आता पण एक पत्र माहिती मिळाली. अर्थात ती माहिती नीटपणे तपासून कुणी चुका केल्या असतील आणि त्या सिद्ध होणार असतील तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. कुणी चुका केल्या नसतील आणि कारण नसताना त्यांना त्याच्यामध्ये बदनाम केलं जात असेल तर तेही बदनामी त्यांची होऊन देणार नाही. कारण हे शेवटी आपल्याला सगळ्यांना आपलं वैभव पुढे टिकवायचं. मी मगाशी सांगितलं, स्पर्धा इतकी मोठ्या प्रमाणावर आहे. आपण मर्यादित पगार आणि सगळ्या गोष्टी देतो. आता आमचा 8वं वेतन आयोग येतोय, त्याच्यात तर मला सांगितलं की जेव्हा येईल तेव्हा, परंतु साधारण आमच्याकडे ज्याला 85,000 रुपये BK पगार आहे, 85,000 सरकारमध्ये, त्याचा पगार 1,15,000 होणार आहे. ते 8वं वेतन आयोग आलं. अख्ख्या देशात होणार आहे, ते काही महाराष्ट्रात होणार नाही. अशा प्रकारे त्या घटकाला मिळत आहे. आता कामगारांना पण दिलेलं आहे. सुरुवात तर आपल्या छत्रपतीने केलेली आहे. बरेच कारखाने तर देत पण नाही. मला वाटतं खाजगी कारखाने पण देत नाही. ते लगेच म्हणतात हिशोब करून चालेल. शेवटी सहकार्याने तुम्हाला, जरी मी काही सहकारी साखर कारखाने काढायला मदत केलेली असली तरी मी आजपर्यंत जो काही अभ्यास केलाय तो बघता राजेंद्र, कुठल्याही परिस्थितीत हे सहकारी साखर कारखाने टिकली पाहिजे, नाहीतर उद्याच्याला मोनोपोली होईल. आज हे IPO वगैरे काढतायत, हजारो कोटी रुपये त्यांच्याकडे आले, बिनव्याजी आले, काही करतील. आणि एकदा त्यांना कळलं की आता आमच्या कारखान्यात ऊस घातल्याशिवाय ह्याचं काही खरं नाही, त्यावेळेस ते म्हणतील ती भाव घ्यावा लागेल. पद्मश्री विखे पाटलांनी, त्याच्यामध्ये गाडगिळांनी, धनंजयराव, ह्या सगळ्यांनी त्या काळामध्ये हे जे काही लावलेलं रोपटं आहे ते चव्हाण साहेबांनी पुढे टिकवलं, वसंतदादांनी, वसंतराव नाईकांनी, पवार साहेबांनी. आम्हालाही पुढे ते टिकवावंच लागणार आहे आणि आमच्या नंतरच्या पिढीलाही टिकवावं लागणार आहे. नाहीतर फार विचित्र परिस्थिती त्या बाबतीमध्ये निर्माण होईल. म्हणून अमित शाह साहेब म्हणले की काही 1000 कोटी रुपये घालावे लागतील, पण ते सहकारालाच आम्ही देणार. यंदा डिस्लरी ज्यांच्या आहेत त्याच्यात सहकाराच्या डिस्लरींना 100% इथेनॉल घेतलंय, बाकीच्यांना खाजगीला किती घेतलंय? फार कमी गेले, 35 का 40% असं काहीतरी घेतलंय. म्हणजे केंद्र सरकार पण प्रोत्साहन सहकाराला देत आहे. त्याच्यामुळे आपण पण आपली आपली जिम्मेवारी नीटपणे निभावण्याचं काम बाबांनो त्या ठिकाणी केलं पाहिजे. काल कर्जमाफीच्या बद्दल, त्याच्यात उगीच कर्जमाफी सगळी होणार त्याच्या 30 जून 2026
ह्यावेळेस आम्ही ते ठरवणार, कारण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर, कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर. पण आमची सगळ्यांची चर्चा झाली. मामा होते, मुख्यमंत्री होते, आमचे एकनाथराव होते, राजू शेट्टी होते, महादेवराव जानकर होते, आमचे बच्चू कडू होते, त्याच्यामध्ये हे होते काय त्यांचं नाव, अजित नवले होते, आपले तुपकर होते, रविकांत तुपकर होते, आपले माजी आमदार वामनराव चटाप ते होते, बरेच जण आम्ही होतो उशिरापर्यंत बसून. त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं, परंतु हे सारखं सारखं होणार नाही. पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा. बँका तर तुम्हाला जे परतफेड करतील त्यांना 0% व्याज आहे आपल्या पीडीसीसी बँकेचं. त्याच्यावर आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेने तशी बरी आहे. त्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी. आम्हाला ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, ही पण बाब मी आपल्याला सांगतो. अमोल पवार तुम्ही इथं बसलाय, बापू इथलं काम सुरू झाल्यानंतर पाणी वगैरे काय करावं लागेल तर त्याची मदत तेवढी करा. अमोल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कामाचा दर्जा हा तुमच्या कोण डेप्युटी वगैरे असेल त्याच्यामध्ये काही होता कामा नये. फार व्यवस्थित काम त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. आता आपल्याला नवे करावे लागणार आहेत, ते आहिस्ता आहिस्ता करू. लगेच काय आपल्याकडे एवढे पैसे नाही, परंतु ते फार जुने झालेत. आणि गाळा एकाचा दिलाय दुसऱ्याला, त्यानं तिसऱ्याला आणि त्यानं चौथ्याला, आणि पैसे तीच घेतोय आणि कारखाना नुसता बघत बसलाय. त्याच्यामुळं नियमाप्रमाणेच होणार. 15 25 आणि 50 पैसे ते मेंटेनन्स करता साखर भवनला काहीतरी द्यायला सांगितले, बरोबर ना? साखर एवढीच ना. परंतु बापू मला म्हणत होते एवढा खरा तर भार आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना म्हणलं 10 रुपये जरा जास्त होतात. ते म्हणले नाही, मी पण वेळोवेळी तुम्हाला सगळी मदत करतोय. त्यावेळेस करोडो रुपये आम्ही ह्याच्यामध्ये काय ते पुराच्या आजार वगैरे असल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतनं मोठ्या प्रमाणावर आपण मदत करतोय, सवलत मोठ्या प्रमाणावर देतोय. आता हार्वेस्टरचा उल्लेख मगाशी बापूंनी केला. आपल्याला ट्रिपलर पुढे वाढवावे लागतील. एक ट्रिपलर बसवायला 50 लाख रुपये लागत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी करायच्या त्याला पैसा शेवटी लागतोय. त्याच्यातनं हे काटकसर करत 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 आपण पुढे चाललेलो आहे. हे आपण लक्षामध्ये घ्या. आपल्याला सगळ्यांचे डोळे यंदाचा ऍडव्हान्स ऊसाचा त्याच्याकडे लागले त्याची मला जाणीव आहे. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो त्याच्यात 2 मतप्रवाह आहेत. अमित शाह साहेबांनी सांगितलं चालू रिकव्हरी बघून तुम्ही जो FRP ठरली ती द्या आणि तशा पद्धतीनं घ्या. आणि काही जण म्हणतात की गेल्या वर्षीची रिकव्हरी धरा आणि त्या पद्धतीनं तुम्ही यंदा FRP आम्हाला द्या. हा 2 मतप्रवाह आहेत. हायकोर्टात याच्याबद्दलचे केस चालू आहे. आम्ही आमचं म्हणणं मांडतोय. त्याच्यामध्ये काही शेतकरी संघटनांचं वेगळं मत आहे. अशा पद्धतीने पण एक आहे, शेवटी किती काही झालं तरी साधारण जे काही राज्यामध्ये किंवा आपल्या नीरा व्हॅलीमध्ये साधारण पुणे जिल्ह्यामध्ये किंवा एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये चांगले जिथं कारखाने त्याची साधारण काय परिस्थिती निर्माण होते त्या पद्धतीनं. कारण उद्याच्याला तेवढे पैसे साखर न विकता हे बँकेला द्यावे लागणार. साखरेचं पोतं तयार झाल्यानंतर ते त्यांच्याकडे मॉर्गेज करावं लागेल आणि त्याच्यावर 85 का 90 किती टक्के देतात, 85 ते 90% रक्कम मिळेल आणि त्याच्यात तोडी वाहतूक ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. काम फार जिकिरीचं आहे. परंतु मी बापूंच्या नंतर आमच्या दत्तमामांच्या आमच्या कैलासराव सगळ्या बोर्डाच्या साक्षीनं सांगतोय, बोर्डाला पण तिथं काही काहींना वाटत असेल आता काही संचालकांना ह्या टर्मला कशाला आपण आलो कुणाला माहिती, मागं तरी व्हायला पाहिजे होते का पुढे तरी. कारण काहीच तिथं सगळं काही नियमाप्रमाणे चाललेलं आहे. म्हणजे मागं नियमाप्रमाणे चालत नव्हतं असं राजेंद्र मला म्हणायचं नाही, पण मी आपल्या त्यातला भाग सांगितलाय. पण तुम्हाला 5 10 वर्ष मिळाली. आम्हाला 91 साली आम्ही आलो, 84 साली आलो होतो त्यावेळेस आम्हाला 91 पर्यंत मिळाली, 7 वर्ष मिळाली. घोलप साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण विठ्ठलराव त्यावेळेस आपल्याला वाटतं 84ला निवडणूक झाली, ती 91ला झाली. अशा पद्धतीने झाली. जसं आता जिल्हा परिषदेची 5 वर्ष त्यांची संपल्यावर पुढे 4 वर्ष झाली तरी जिल्हा परिषद नाही. आता ते लागेल त्याही मध्ये आपल्याला सगळ्यांना लक्ष घालायचं आहे.
पण ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण काळजी करू नका. बापू कैलासराव आणि त्यांचं बोर्ड अतिशय बारकाईने बघतंय. त्यांना जेवढं काही पीडीसीसी बँकेकडनं उचल देता येईल, इथं मामा स्वतः डायरेक्टर आहेत बँकेचे, आप्पासाहेब पण डायरेक्टर आहेत, असे काही सहकारी आहेत. त्याच्यावर मी आज संध्याकाळच्याच कार्यक्रमाला सोमेश्वरला मला दिगंबर मामा, दिगंबर नाही हा दिगंबर दुर्गाडे हे भेटणार आहेत, देसाई भेटणार आहेत सीओ, त्याच्यावर तिथेही मी बोलीन. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. पण माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जसं कभी दर घेतलेला आहे, इथं सुखदेवाचा बांध करून बसलाय, त्याला विचारा माझा सगळा ऊस छत्रपतीला भाव इतरांच्या तुलनेने कमी होता तरी आम्ही पण सहन केलं, तुम्ही सहन केलं, त्याच्यावर मी पण सहन केलं, कारण मलाही दुसरा पर्याय नव्हता. परंतु आता ते सहन करण्याच्या पलीकडे आता आपण गेलोय. त्याच्यामुळं काही करून यंदा जरा बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी करण्याचा मानस हा पृथ्वीराज बापू जाचक आणि कैलास गावडे आणि त्यांच्या संपूर्ण संचालक बोर्डाचा आहे. अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, एमडी, खाते प्रमुखांनी तुम्ही सगळ्यांनी चांगली साथ द्या. रणोरे कामगार संघटनेचे तुम्ही सगळे लोक आहात. तुम्ही कामगार संघटनांनाही सगळ्यांना सांगा की फार व्यवस्थितपणे आता तुम्हालाही फार बारकाईनं सगळं डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे, बोर्डालाही करावं लागणार आहे. आणि शेतकऱ्यांना काही झालं तर आपल्याला ऊस द्यावं लागणार आहे. काही बाबतीमध्ये मला बापूंनी एक निवेदन दिलंय, मी संध्याकाळीच त्याच्या संदर्भामध्ये बोलतो. जसं मागे एकदा तुम्ही काय करता, सोसायटीचं कर्ज काढता आणि मग इकडे ऊस घातला की सोसायटी जाईल म्हणून इकडे ऊसच घालत नाही, दुसरीकडे ऊस घालतात, कारण ते तुमच्या सोसायट्या कापत नाही. मी त्याच्यातनं मार्ग काढून देतो. मी मामा दोघंही आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा. आणि नुसत्या टाळ्या वाजू नका, ऊसाचं कांड या गावाने तर त्या पद्धतीनं तुम्ही करा. म्हणजे काय, एका हाताने टाळी तर वाजत नाही, दोघांनी पण करू. आम्ही आमच्या परीने जेवढं काही मला कृषी विभागाकडनं जे देता येईल ते दत्तमामा देईल, अर्थमंत्री म्हणून किंवा सहकार विभाग म्हणून जे काही देता येईल ते आम्ही देऊ. मामा आप्पासाहेब बँकेकडनं जे काही मदत लागेल, व्याजामध्ये जेवढी काही सवलत बिवलत देता येईल ती पण, मला वाटतं रिबीट तर 1% व्याजामध्ये आहे, 9% व्याजाने आहे ना, 9% व्याजानेच आहे. किती टक्के व्याज आहे एवढी? 1% रिबीट वेळेत परतफेड केली. त्याच्यावर त्या पद्धतीनं आम्ही चाललोय. आणि अजून ज्या काही नवीन गोष्टी AI वगैरे ह्याही आपण त्याचा वापर करावा लागेल. आपल्याला आहे ते आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढवावं लागेल. आता यंदा जे काही लागणी करतील, मी पण बऱ्याचशा ठिकाणी AIचा वापर केलाय. नंतर ऊस जरा चांगल्या पद्धतीने आला तर हीच लोक सांगतील चांगला आला का कसा आलाय. आता कसा आहे रे, 1 नंबर आहे ना, कुणाचा, तुझा का माझा? तर तू 1 नंबर आहे, मी खुश, ती खुश, पण ती म्हणतो नाही तुमचा 1 नंबर आहे. ती तेवढा बज्जब बाबा, नाही तर मी तिकडं दुनियेचं काम करायचो. हा सारखा येडा घाल, रात्री पण घाल. तर या पद्धतीनं मित्रांनो आपण करूया. हा आपला छत्रपती हा आपला परिवार आहे. इथं जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार मागच्याही लोकांनी केला नाही, आम्ही पण केला नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं 8वा रोड पुतळा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि सारखं आलं की स्वीकृत स्वीकृत स्वीकृत. आता सध्या आहेत ती बघतायत, ती बरं बघतायत, लगेच स्वीकृत नको घालायला. तिथं जेव्हा घालायचं तेव्हा तिथं टाकून स्वीकृत. तर अजून काही निवडणुका होत्या, स्वीकृतवाले इच्छुकवाले काय करतात काय नाही ते जरा बघावं लागेल. हा, जिल्हा परिषदेला काय करतायत, तालुका पंचायतीला काय करतायत, नगरपालिकेला काय करतायत, ऊस कुठे घालतायत ते पण बघावं लागेल ना बाबा. काय तर इकडे स्वीकृत ऊस चाललंय तिसरीकडे, हे असलं नाही चाललंय. तर त्याच्यामुळं या सगळ्याचं तुम्ही अनेक निवेदन दिलीत, माझ्या आया बहिणींनी दिलीत, लाडक्या बहिणींनी दिलीत, बाकीच्या सगळ्यांनी दिलीत. त्यामध्ये मी आणि मामा तुमचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामध्ये जे जे काही करता येईल शक्य असेल ते करण्याच्या करता आम्ही मनापासून त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करू. गेल्या वर्षी आपला कारखाना 24 फेब्रुवारीला सांगता झाली. आता यंदा 6 महिने पाऊस पडतोय. मामा मला म्हणाले, आम्ही येताना विमानाने मुंबईवरून आलो, की बाबा यंदा टनेज वाढेल. परंतु बापू जरा शेतकरी अधिकाऱ्यांना सांगून पण मी पण मायगावला सांगणार आहे, काय साधारण टनेज मध्ये फरक पडतो का, जर वाढल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच
महाराष्ट्रातली सहकारी साखर कारखानदारी बाहेर निघण्याच्या करता याच्यातनं खूप मदत होणार आहे. पण आपण चांगल्या प्रकारे शेतीवाडी करा, चांगल्या प्रकारे ऊस पिकवा, आमच्या काटे देशमुखांचं सारखं टनेज काढा. दादासाहेबांचीच आमची ती मुलं आहेत. इतरही काटे देशमुखांनी त्याचं अनुकरण करावं अशी इतर काटे देशमुखांना माझी संभाजीराव विनंती आहे. बाळासाहेब माझी तुम्हालाही विनंती आहे, जाधव तुम्हालाही विनंती आहे. अशा सगळ्यांनी मिळून आपण चांगलं टनेज वाढूया. आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही काय करतो तेही सांगितलं. एक आहे, आपण सगळेजण एक आहोत. त्याच्यावर कुठेही आपल्या शेतकऱ्यांचं सभासदांचं नुकसान होणार नाही ह्याच बद्दलची खबरदारी पृथ्वीराज बापू जाचक, कैलास गावडे आणि त्यांचं बोर्ड चेअरमन आणि संचालक बोर्ड म्हणून घेतील. आणि मी आणि दत्ता मामा आम्ही पण त्यांना पूर्णपणे सहकार्य करू. आम्ही पण कुठेही तसूभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देतो. यंदाचा गळीत हंगाम माझ्या आई भवानीला मी प्रार्थना, जय भवानी मातेला प्रार्थना करतो, भवानी मातेला की अतिशय चांगला हा गळीत हंगाम पार पडू दे. त्याच्यात कामगारांचं चांगलं भलं होऊ दे, माझ्या शेतकऱ्यांचं भलं होऊ दे, तोडणी कामगारांचं भलं होऊ दे. कुठेही कुठली अडचण न येऊन देता उत्तम प्रकारचा रिकव्हरी मिळू दे. आणि चांगल्यातली चांगली उत्तम साखर, मागे नेहमी छत्रपतीची साखर डबल क्युरिंग असताना उत्तम एक नंबरची असायची, फार बाजारभाव चांगला मिळायचा, तशी पांढरी शुभ्र चांगली साखर ह्या कारखान्यातनं बाहेर पडू दे. आणि आमचं कोजन पण चांगल्या पद्धतीने चालू दे. मी कोजनच्या बद्दल पण बापू मागच्या वेळेस जसं मागच्या मागं मी ₹1.5 दिला होता, तुम्हाला नाही वाटतं त्याचा फायदा होतो झाली का? तर ते तसाही मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे पण माझ्या शेतकऱ्याला काहीतरी 500 ते 100 रुपये टनाला वाढतात, पण तोही प्रयत्न मी करणार आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांशी बोलून एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आभार.